आपण जर या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, या निवडणुकीचा आढावा घेतला तर आपल्या एक लक्षात येईल, बघा आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत. भारतामध्ये सर्वांना राहण्याचा अधिकार आहे, सर्वांना आपापला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, पण तुष्टीकरण करणे याला मात्र आमचा विरोध आहे. आणि आत्ता या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, अगदी आपण धुळेसारखा एक अनुभव घेऊ की धुळेच्या मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा आहेत. या 6 विधानसभापैकी 5 विधानसभांमध्ये 1,90,000 मतांनी भामरे पुढे आहेत आणि एका मालेगाव मध्यमध्ये 1,94,000 एकाच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार पुढे जातात. तिथे फक्त 4,000 मतं भामरेंना मिळतात आणि 4,000 मतांनी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात. हे केवळ तिथेच झालं नाही, हे ईशान्य मुंबईमध्ये झालेलं आहे, हे अमरावतीमध्ये झालेलं आहे, हे मध्य उत्तर मुंबईमध्ये झालं आहे. 14 जागा महाराष्ट्रातल्या अशा आहेत की ज्या ठिकाणी टार्गेट करून त्या भाजपला हरवायचं आहे अशा प्रकारचं टार्गेट करून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं. आणि याकरता दुर्दैवाने धर्मस्थानाचा उपयोग करण्यात आला, लोकांना शपथा देण्यात आल्या, मशिदींमध्ये बिलकुल अशा प्रकारची 100% फतवे काढण्यात आले. मागच्या काळात राज ठाकरेंनी तर फतवा दाखवलाच होता, फतव्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यामुळे एक प्रकारचा वोट जिहाद हा महाराष्ट्रामध्ये आपला, बघा कोणी कोणाला वोट द्यावं याबद्दल ही लोकशाही आहे, कोणी कोणाला देऊ शकतो, पण अशा प्रकारे वोट जिहाद करून एखाद्या पक्षाला हरवण्याचा प्रयत्न करणं, मला असं वाटतं की याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती योग्य नाही आहे. आणि आम्ही जर हिंदुत्व बोललो तर आम्ही जातीवादी, आणि यांनी वोट जिहाद करून या ठिकाणी मतं घ्यायचे आणि हे सेक्युलर, हे असं सेक्युलरिझम चालणार नाही. आम्ही हिंदुत्ववाद मांडला तर आमच्यावर हे त्या ठिकाणी टीका करतात आणि स्वतः मात्र जाऊन त्या ठिकाणी पाया पडून पडून आणि शपथा देऊन देऊन धार्मिक स्थळांमध्ये वोट मागतात. त्यामुळे कुठेतरी हे सत्य महाराष्ट्राच्या समोर आलंच पाहिजे आणि ते सत्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ही जी आत्ताची महायुती आहे, या महायुतीमध्ये एक प्रकारे सगळेच दिग्गज नेते आहेत, स्वतः एकनाथ शिंदे आहेत, स्वतः तुम्ही आहात, स्वतः अजित पवार आहेत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी वनअपमनशिप आहे, कुठेतरी चढाओढ आहे आणि ती चढाओढ या महायुतीला कुठेतरी मागे खेचते असं तुम्हाला वाटतंय वैयक्तिक? मला असं वाटतं चढाओढ नाही आहे, पण शेवटी 3 वेगवेगळे पक्ष आहेत आणि जेव्हा 3 पक्ष असतात त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स असतात. अनेक वेळा प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याला काहीतरी मिळालं पाहिजे, कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपला नेता मोठा झाला पाहिजे. त्यातनं अशा प्रकारचा भाव तयार होतो. पण एक गोष्ट मी सांगतो, कुठलंही सरकार जे असतं त्या सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात, सरकारचे नेते हे मुख्यमंत्रीच असतात आणि इतर कोणीही मंत्री असले, उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, हे त्यांच्या अंडरच असतात. त्यामुळे आमच्या मनात, माझ्याही किंवा अजितदादांच्याही, मला वाटत नाही की कुठलीही शंका आहे की या सरकारचे नेते एकनाथराव शिंदेजी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे या सरकारमध्ये काम करतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की तुम्ही पक्षासाठी एवढे ज्याला आपण म्हणूया की तटस्थपणे कसं हे सगळं बघू शकताय. कारण जनरली आता लोक पक्ष बदलतात, स्वतःच्या महत्वाकांक्षा आहेत, महत्वाकांक्षेपोटी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे जातात आणि त्या महत्वाकांक्षा तुम्हाला आज नाकारताही येत नाहीत. अशा वेळेला तुम्ही हे कसं काय करताय? मी नेहमी असं म्हणतो की मी समजा मुख्यमंत्री झालो, मला इतकी पदं मिळाली, ती पक्षामुळेच मिळाली ना. पक्षाने जर ती दिली नसती तर देवेंद्र फडणवीस तर काही राजाच्या पोटी जन्माला आला नव्हता, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस काही राजा झाला असता किंवा देवेंद्र फडणवीस काही मोठ्या पदावर गेला असता, अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. मी आपला खालपासनं, माझी सुरुवात ही वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून झालेली आहे, तिथपासनं मी सुरुवात केली. एवढं नक्की आहे, जेव्हा जेव्हा पक्षाने जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं. तुम्ही बघा, उपमुख्यमंत्री म्हणून मी कार्यभार स्वीकारला तर ज्या ज्या ठिकाणी काम केलं ते उत्तम काम करून दाखवलं. एकदा एखादी गोष्ट हातामध्ये घेतली की त्याच्यामध्ये आपला सगळा जीव ओतायचा, अशा प्रकारचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे मी तर नेहमी सांगतो की मला पक्ष सांगेल ते मी करीन,
पक्षाने उद्या घरी बसायला सांगितलं तर आनंदाने बसेल. ते मला नाही वाटत की तुम्हाला कोणी सांगतील. त्याचं कारण अर्थातच या एफिशियन्सीनी काम करणारी नेतृत्व आणि नेते हे पाहिजेत. महाराष्ट्राची ती गरज आहे. पण त्याबरोबरीने तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न मला विचारायचे आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 150 जागा भाजप लढवणार असं स्वतः अमित शहानी सुद्धा सांगितलं. अशा वेळेला तुम्हाला हा जो महायुतीतला बॅलन्स आहे तो मेंटेन करता येईल का? बंडखोरी जर झाली तर नंतरच्या काळात तुम्हाला असं वाटतं की भाजप पक्षाला त्याचा सर्वाधिक फायदा होईल? एक गोष्ट तर निश्चित आहे की तिन्ही पक्षांना आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की महायुतीला निवडून आणायचं आहे. केवळ आपल्या पक्षाला निवडून आणायचं आणि इतर पक्षांच्या विरुद्ध लोक उभे होऊ द्यायचे असं जर आम्ही केलं तर महायुतीला त्याचं मोठं नुकसान होईल. मागच्या आमच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आम्ही आणि उद्धवजी आम्ही सोबत होतो आणि त्यावेळी जेव्हा फॉर्म वापस घ्यायचा शेवटचा दिवस होता तर आम्ही यादी घेऊन बसलो. आमचे बंडखोर कोण उभे आहेत, त्यांचे बंडखोर कोण उभे आहेत, आणि ते त्यांच्या लोकांना फोन करत होते, मी आमच्या लोकांना फोन करत होतो. जेव्हा दिवस संपला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी 90% लोकांचे फॉर्म परत घेतले आहेत आणि त्यांनी फोन केले पण त्याचे फॉर्म काही परत गेले नाही. म्हणजे ते फोनवर जे बोलले आणि त्यांनी इशारे काय केले हे मला माहीत नाही. अशा प्रकारे जर काम केलं तर त्याचं नुकसान होतं. त्यामुळे मला असं वाटतं आमचा हा प्रयत्न असणार आहे की कुठेही बंडखोरी होऊ नये आणि कोणी बंडखोरी केली तर त्याला कुठलेही समर्थन आम्ही देणार नाही. एक अतिशय कठीण प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, शेवटचा प्रश्न आहे, त्यामुळे तो मी राखून ठेवला होता कारण सुरुवातीला कदाचित तुम्हाला तो आवडला नसता. पण तो कठीण प्रश्न असा आहे की तुम्ही पुन्हा येणार आहात का? आम्ही पुन्हा येणार म्हणजे येणारच. आम्ही की तुम्ही? आम्ही पुन्हा येणारच. धन्यवाद. अतिशय मनमोकळी चर्चा केली आणि याच पद्धतीनं अजेंडा महाराष्ट्रामध्ये ज्या अतिशय मोकळेपणाने देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला महाराष्ट्राचं समोरचं चित्र सांगितलंय. निवडणुकीचा काळ आहे, खूप सावधपणे प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. अधिक मनमोकळी चर्चा तुमच्याशी यापुढेही आम्ही करू, पण तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा. एक आभार व्यक्त करतो की अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा चर्चेला जातो त्यावेळेस विकासावरची चर्चाच होत नाही, फक्त राजकीय चर्चा होते. मी तुमचे आभार याकरता मानेन की तुम्ही विकासावर चर्चा केली, आमचं विजन काय हे समजून घेतलं. शेवटी लोकांना राजकारण थोडी बघायचं, लोकांना महाराष्ट्र कुठे जातोय ते बघायचं आहे. त्यामुळे अजेंडा महाराष्ट्र हे जे नाव तुम्ही ठेवलंय ते तुम्ही सार्थ केलं, त्याबद्दल तुमचे आभार.